लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शाळेतून घरी परतत असताना एका 8 वर्षीय बालिकेला भारत गॅसचे सिलेंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकनं चिरडल्याची घटना ओझरच्या सावित्रीमाई फुले चौकात काल गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली। या घटनेत बालिका जागीच ठार झाली आहे। दरम्यान या अपघातानंतर आज ओझरकर एकवटले। आज राष्ट्रीय महामार्ग काही काळ अडवून धरण्यात आला। रस्त्यावर असणारे अतिक्रमण त्याचबरोबर अनधिकृत बॅनर यामुळे या ठिकाणी अपघाताच्या घटना घडत आहेत। लवकरात लवकर या ठिकाणी गतिरोधक बसवावेत। अपघातात मृत्यू पावलेल्या मुलीच्या कुटुंबियाला आर्थिक मदत करावी। एजा करण्यासाठी बंद पडलेला बोगदा त्वरित चालू करावा अशा मागण्या यावेळी ओझरकरांकडून करण्यात आल्या। प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत यावेळी ओझरकरांनी तीव्र रोष व्यक्त केला। सध्या महामार्ग लगतच्या असलेल्या सर्व्हिस रोडचे डांबरीकरण नुकतेच झाल्यानं वाहने सुसाट धावत आहेत। येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे महामार्गावरील या चौफुलीवर स्पीड ब्रेकर बसवण्याची अनेकदा मागणी केलेली होती, मात्र तरी देखील त्याची दखल संबंधित विभागानं घेतली नाही। या ठिकाणी स्पीड ब्रेकर असता तर लहानग्या अर्पिताचा प्राण वाचला असता अशा भावना देखील यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या। अझर कादरी, नाशिक न्यूज, ओझर।